Welcome one and all. I am Assistant Professor Sunaina Jadhav, Commerce Department from Sri Pancham Khemraj Mahavidyalay, Savantwadi. Okay, last all lectures we have discussed the theoretical part of the working capital management. Today we will start our first problem of working capital. Before starting the problem, we have discussed in last lecture the statement of working capital, how the statement of working capital is prepared. तर आपण बघा लास्ट लेक्चरला स्टेटमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट आपण बघितलेलं आहे. थोडंसं रिव्हिजन करूया आणि आपला पहिला प्रॉब्लेम काय करूया, स्टार्ट करूया. बघा, करंट असेट, फर्स्ट करंट असेट इज रॉ मटेरियल. रॉ मटेरियल डिवायडेड इंटू थ्री पार्ट्स. First current asset is stock and stock divided into three parts. Raw material is the first. रॉ मटेरियल कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. रॉ मटेरियलशी कनेक्टेड आपला कोणता कॉस्ट इलिमेंट असतो, मटेरियल. तर काय करायचं, जे काही युनिट्स असतील, युनिट्स इंटू रेट इंटू पिरियड ऑफ होल्डिंग ऑफ रॉ मटेरियल. युनिट्स इंटू रेट इंटू पिरियड ऑफ होल्डिंग ऑफ रॉ मटेरियल, दॅट इज द कॉस्ट ऑफ स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. सेकंड इज द वर्क इन प्रोग्रेस. ही स्टेप खूप महत्वाची आहे आपल्या वर्किंग कॅपिटल मध्ये. बघा, वर्क इन प्रोग्रेस और वर्क इन प्रोसेस. तर या वर्क इन प्रोग्रेस किंवा प्रोसेस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, इट इज सेमी फिनिश्ड गुड्स, मीन्स पार्ट ऑफ गुड्स इज फिनिश्ड अँड पार्ट इज अ अनफिनिश्ड गुड्स. दिस इज द सेमी फिनिश्ड गुड्स. दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ रॉ मटेरियल अँड फिनिश्ड गुड्स. सो आपण या ठिकाणी कॉस्ट कशी कन्सिडर करणार आहोत बघा. 100% मटेरियल, 50% लेबर अँड 50% ऑफ ओव्हरहेड्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करा. 100% मटेरियल मीन्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस वी कन्सिडर्ड 100% कॉस्ट ऑफ मटेरियल, 50% कॉस्ट ऑफ वेजीस अँड ओव्हरहेड्स. मराठीत परत एकदा सांगते बघा. WIPच्या फेजला काय करायचं, रॉ मटेरियल 100% कॉस्ट त्याची कन्सिडर करायचं आणि वेजीस आणि जे ओव्हरहेड्स असतील ते काय करायचे, 50% कन्सिडर करायचे. दिस इज द WIP. नेक्स्ट स्टॉक इज द फिनिश्ड गुड्स. फिनिश्ड गुड्सच्या फेजला काय होतं बघा, आपलं प्रोडक्ट रेडी असतं मार्केटमध्ये सेल करण्यासाठी, म्हणजे ऑल कॉस्ट इन्कर झालेले असतात. म्हणून फिनिश्ड गुड्सचा स्टॉकची कॉस्ट कन्सिडर करत असताना कोणता फॉर्म्युला वापरायचा बघा, युनिट्स इंटू रेट इंटू पिरियड ऑफ होल्डिंग. आणि तो रेट म्हणजेच काय असतं, टोटल कॉस्ट. Total cost means 100% raw material, wages and overheads. 100% of raw material, wages and overhead, that is the total cost of that particular product, and that we will consider at the time of calculation of stock of finished goods. Next, our current asset is the debtors. Debtors means our credit customers. They purchase goods from us on the basis of credit. फ्युचर पेमेंट असतं त्या ठिकाणी, त्यांना क्रेडिट पिरियड दिलेलं असतं, 2 month 3 month ड्युरेशन असतं. ठीक आहे ना. डेटर्स 2 टाइप मध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. फर्स्ट इज द डेटर्स इज कॅल्क्युलेटेड ॲट कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस मीन्स टोटल ऑफ रॉ मटेरियल, cost of raw material, wages and overheads, that is the cost, or selling price less margin of profit, or selling price less profit, balancing amount is the cost. आणि त्या कॉस्टला काय केलं जातं, डेटर्स कॅल्क्युलेट केलं जातं. कधी कधी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलं जातं, डेटर्स कॅल्क्युलेटेड ऑन सेल्स प्राइस. याचाच अर्थ काय, डेटर्स हे सेल्स प्राइसला कॅल्क्युलेट करा. त्यावेळी काय करायचं आपण, डेटर्स सेलिंग प्राइसला कन्सिडर करायचं. पण हे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं, डेटर्स कॅल्क्युलेट करत असताना ऍट कॉस्ट प्राइस करायचं आहे आपल्याला की ऍट सेलिंग प्राइस करायचं आहे. तर दिलेलं नसेल तर तुम्ही अजम्पशन करू शकता, डेटर्स इज कॅल्क्युलेटेड ऍट कॉस्ट प्राइस, अदरवाइज डेटर्स इज कॅल्क्युलेटेड ऍट सेलिंग प्राइस. पण एकच अजम्पशन करायचं, कॉस्ट प्राइसचं अदरवाइज सेलिंग प्राइस.
नेक्स्ट करंट असेट इज द प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस करंट असेट आहे आपलं. तर काय करायचं, युनिट्स इंटू रेट इंटू पेमेंट पिरियड. जे काही युनिट्स असतील आपला जो काही रेट असेल आणि पेमेंट पिरियड असेल त्याच्यावरती प्रीपेड एक्सपेन्सेस कॅल्क्युलेट करायचे. ऍडव्हान्स टू सप्लायर्स. आपले सप्लायर्स मीन्स क्रेडिटर्स. आपल्याला जे सप्लायर्स असतात त्यांना जर आपण काय ऍडव्हान्स दिलेलं असेल तर ती आपली करंट असेट असते. ती सुद्धा हाच फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेट करायचं, युनिट्स इंटू रेट इंटू प्रीपेमेंट पिरियड. अँड लास्ट करंट असेट इज कॅश अँड बँक बॅलन्स. हा बॅलन्स स्ट्रेट आपल्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला असतो, त्या पद्धतीनं तो आपण कन्सिडर करायचा. ओके, दॅट इज द नेक्स्ट करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटी, फर्स्ट एलिमेंट ऑफ करंट लायबिलिटीज इज क्रेडिटर्स. क्रेडिटर्स मीन्स आवर सप्लायर्स. त्यांच्याकडून आपण उधारीवरती ऑन द बेसिस ऑफ क्रेडिट वी परचेस रॉ मटेरियल फ्रॉम देम, किंवा ते आपले सप्लायर्स असतात. रॉ मटेरियलशी कनेक्टेड क्रेडिटर म्हणजे रॉ मटेरियलचा आपण प्राइस कन्सिडर रेट घेणार, बरोबर ना. मग ते कसं कॅल्क्युलेशन करणार, युनिट्स इंटू रेट इंटू पिरियड ऑफ क्रेडिट. रॉ मटेरियल जे काय आपले प्रोडक्शन युनिट्स असतील इंटू रेट ऑफ रॉ मटेरियल इंटू पिरियड ऑफ क्रेडिट. 1 मंथ असेल, 2 मंथ, वीक्स मध्ये असेल, डेज मध्ये, जसं काय असेल तशा. ठीक आहे. नेक्स्ट इज द लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस. लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस मीन्स अक्रूड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वेजेस म्हटलं की पर युनिट कॉस्ट वेजेसचीच आपण कन्सिडर करणार. युनिट्स इंटू रेट इंटू लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस. ते काय ड्युरेशन असेल ते रेट कुठला घेणार, वेजेसचा रेट घेणार पर युनिटचा. नेक्स्ट इज द ओव्हरहेड. सेम वापरणार. ओव्हरहेडची जे काय रेट असेल तो आपण या ठिकाणी कन्सिडर करणार. ऍडव्हान्स फ्रॉम कस्टमर. जसा आपण क्रेडिटरना ऍडव्हान्स दिला तर ती आपली करंट असेट आहे, तसं आपण जर आपल्या डेटरनी जर आपल्याला काय ऍडव्हान्स दिलेला असेल तर ती आपली लायबिलिटी आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. थोडेसे की पार्ट आपण मुद्दाम रिव्हिजन केली जेणेकरून आपल्याला कुठे प्रॉब्लेम येऊ नये. ठीक आहे. सो लेट स्टार्ट अवर फर्स्ट प्रॉब्लेम. सी द प्रॉब्लेम. तुम्ही हा प्रॉब्लेम काय करा, आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा पॉज करून, आणि व्यवस्थित राईट डाऊन करा. म्हणजे तुम्हाला सोल्युशन्स मी जेव्हा एक्सप्लेन इथे करणार आहे नेक्स्ट पार्टमध्ये मे बी जाईल ते आपलं, तर त्यावेळी तो प्रॉब्लेम रेफर करा आणि त्या पद्धतीनं ते सोल्युशन समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो सी द प्रॉब्लेम. राधिका मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड प्रेझेंट्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर 1920. 1920 ला जाऊ नका. राधिका मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. दिस इज द लिमिटेड कंपनी ज्यांनी आपल्याला हा डेटा प्रोव्हाइड केलेला आहे. इस्टिमेटेड इयरली प्रोडक्शन अँड सेल्स 60,000 युनिट्स. ओके. फुल फायनान्शियल इयरचं प्रोडक्शन अँड सेल्स युनिट इज गिवन 60,000 युनिट. वेन प्रोडक्शन अँड सेल्स युनिट इज इक्वल, इट मीन्स, विचार करा, जेव्हा प्रोडक्शन आणि सेल्स युनिट इक्वल असतात त्यावेळी आपला क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स हा 0 असतो. ठीक आहे ना. म्हणजे जेवढं प्रोडक्शन झालं तेवढं सेल झालं, क्लोजिंग स्टॉक राहणारच नाहीये. 60,000 युनिट ऑफ प्रोडक्शन अँड सेल्स. बघा, इयरली मध्ये किती, इयरली मीन्स 1 इयर. एका वर्षामध्ये 60,000 युनिटचं प्रोडक्शन झालेलं. म्हणजे मंथली प्रोडक्शन किती झालं, आपण कसं काउंट करणार, मंथली प्रोडक्शन युनिट्स, मंथली प्रोडक्शन अँड सेल्स युनिट इज इक्वल टू काय फॉर्म्युला वापरणार बघा, इयरली इस्टिमेटेड प्रोडक्शन अँड सेल्स युनिट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ मंथ्स इन अ इयर. हा फॉर्म्युला लिहायची गरज नाहीये, मी सांगायला लागले तुम्हाला. बघा, पूर्ण वर्षभरामध्ये आपण 60,000 युनिट्सचं प्रोडक्शन केलं, 60,000 युनिट्स डिवायडेड बाय 1 इयर मध्ये मंथ असतात 12, डिवाइड 12 केलं, 60,000 डिवायडेड बाय 12, आन्सर किती येणार, 5,000. 5,000 is the monthly production and sales units of Radhika Manufacturing Company Limited. Next part is given estimated cost element per unit. Estimated cost element per unit. जे काय कॉस्ट इलेमेंट पर युनिट आहे किंवा आपलं जे काय कॉस्ट आहे पर युनिटची ती दिलेली आहे. या ठिकाणी इम्पॉर्टंट पार्ट कोणता आहे बघा, पर युनिट. पर युनिट म्हणजे एका युनिटचं, ते आपल्याला समजलायला हवं. रॉ मटेरियल 5 रुपीज. बघा, आपण 1 युनिट प्रोड्यूस करण्यासाठी वी स्पेंड ₹5
फॉर रॉ मटेरियल साठी आपण 5 रुपीज स्पेंड करतोय. वेजीस ₹3, वेजीस साठी 3 रुपीज स्पेंड करतोय. ओव्हरहेड्स ₹2 अँड आवर सेलिंग प्राइस इज ₹12. बघा आपलं कॉस्ट कशी आपली कॉस्ट शीट किंवा कॉस्ट स्टेटमेंट आपलं कसं प्रिपेअर झालेलं आहे. रॉ मटेरियल ₹5, वेजीस ₹3, ओव्हरहेड्स ₹10. 5 + 3 + 2, 10 rupees is our total cost for production of 1 unit, for production per unit, and our selling price is 12 rupees. 12 is our selling price, 10 is our total cost. Profit कसा calculate करणार. selling price less cost. Selling price is ₹12 and cost is ₹10, means per unit profit is ₹12. Sorry, per unit profit is ₹2. ₹2 आपला काय आहे पर युनिट प्रॉफिट आहे. नेक्स्ट दिस इज द ॲडिशनल इन्फॉर्मेशन. फर्दर इन्फॉर्मेशन दिस इज द ॲडजस्टमेंट्स. द कंपनी एक्सटेंड्स 2 months क्रेडिट टू द डेटर्स. आपल्या कस्टमरना आपण 2 monthsचा काय केलेला आहे क्रेडिट पिरियड अलाउ केलेले. बघा आपले जे काही डेटर्स आहेत त्यांना काय केलेलं आहे 2 monthsचा क्रेडिट पिरियड काय केलेला आहे आपण अलाउड केलेला आहे. तर बघा ते महत्वाचा पार्ट आहे की क्रेडिट पिरियड काय केलेला आहे आपण 2 monthsचा आपण अलाउड केलेला आहे. हे 2 month हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बघा डेटर्सचा पिरियड किती आहे आपला 2 month. नेक्स्ट ॲडजस्टमेंट. द कंपनी मेंटेन्स 1 month स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. रॉ मटेरियलचा स्टॉक किती मेंटेन केलेला आहे 1 month. तर रॉ मटेरियल 1 month. बघा डेटर्स आपली करंट असेट आहे 2 month क्रेडिट पिरियड आहे. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपले करंट असेट आहे त्याचा ड्युरेशन आहे 1 month. द कंपनी मेंटेन 1 month स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. फिनिश्ड गुड्सचा स्टॉक आपण 1 month मेंटेन केलेला आहे. द प्रोसेसिंग पिरियड इज 1 month. प्रोसेसिंग पिरियड मीन्स WIP वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोसेस त्याला आपण म्हणणार प्रोसेसिंग पिरियड. समजून घ्या प्रोसेसिंग पिरियड म्हणजे काय वर्क इन प्रोसेस वर्क इन प्रोग्रेस. ओके. द कंपनी अलाउड 2 months क्रेडिट बाय सप्लायर्स. बघा सप्लायर म्हणजे कोण क्रेडिटर्स. सप्लायर्स मीन्स क्रेडिटर. जे आपल्याला रॉ मटेरियल सप्लाय करतात त्यांना आपण 2 month क्रेडिट पिरियड अलाउड केलेलं आहे. क्रेडिटर आपली करंट लायबिलिटी आहे. करंट लायबिलिटी मध्ये आपण हे 2 month कन्सिडर करणार. नेक्स्ट further information. Number 6, wages and overheads are paid 1 month in arrears. Wages and overheads are paid 1 month in arrears. म्हणजे वेजेस आणि ओव्हरहेड आउटस्टँडिंग किती पिरियड साठी आहेत 1 month. बघा ड्युरेशन लिहून घ्यायचं समजून घ्यायचं. परत एकदा बघा. द कंपनी एक्सटेंड्स 2 months क्रेडिट टू द डेटर्स. डेटर्सचा क्रेडिट पिरियड आहे 2 month. हा 2 month आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. द कंपनी मेंटेन्स 1 month स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स. स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचा होल्डिंग पिरियड किती आहे 1 month. द कंपनी मेंटेन्स 1 month स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. कंपनीच्या फिनिश्ड गुड्सचं स्टॉक किती ड्युरेशन साठी मेंटेन आहे 1 month. हे 1 month आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. द प्रोसेसिंग पिरियड इज 1 month. WIPच्या फेजला होल्डिंग पिरियड किती आहे टाइम रिक्वायर्ड किती आहे 1 month. द कंपनी इज अलाउड 2 months credits by suppliers. Suppliers means our creditors. They supply goods on the basis of credit to us. So 2 months required. 2 months credit duration, credit terms for the suppliers. Next is the wages and overheads are paid 1 month in arrears. Outstanding period for wages and overhead is 1 month. And wages and overhead accrued. Wages and overhead, outstanding wages and overhead is our current liability. तर त्या ठिकाणी आपण काय करणार या ऍडजस्टमेंट कन्सिडर करणार. Next is the cash and bank balance is expected to be equal to ₹25,000. Cash and bank balance किती एक्सपेक्टेड आहे 25,000. ही डिरेक्टली आपली करंट असेट मध्ये कॅश बँक बॅलन्स आपण लिहिणार. देअर इज रेग्युलर परचेस प्रोडक्शन अँड सेल सायकल. या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट होत नाही. दिस इज द जस्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ड्युरिंग प्रोडक्शन प्रोसेस वेजेस अँड ओव्हरहेड्स अॅक्रू इव्हनली. फुल इयर मध्ये वेजेस अँड ओव्हरहेड 1 month आउटस्टँडिंग असणार आहे.
नेक्स्ट, डेटर्स आर टू बी कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट बेसिस. डेटर्स आपल्याला काय करायचं आहे, कॉस्ट बेसिसला